महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव महादेव हर हर महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव। बोले उमापति महादेव की जय केळेश्वर भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शृणुतात मुनिश्रेष्ठ कथयामि कथां शुभां यां श्रुत्वा सफलं जन्म भविष्यति न संशयः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्येय गुणनिलय परमानंद कंद सिंधू मूर्ती भक्तवांच्या भक्तवांचित कल्पतरू भक्त वत्सल भक्त शरणागत वत्सल नंदनंदन भगवान सांब सदाशिवांची असणारी ही वाङ्मय प्रतिमूर्ती भगवान केळेश्वराच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये मा परंबा जगदंबा अंबिका माताच्या सान्निध्यामध्ये भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपल्याला भगवान सांब सदाशिवांची असणारी ही शिव महापुराणाची गाथा श्रवण करायला प्राप्त होत आहे। हे आपलं अहोभाग्य आहे। शृणुतात मुनिश्रेष्ठ कथयामि कथां शुभां यां श्रुत्वा सफलं जन्म भविष्यति न संशयः। ब्रह्मदेवजी देवर्षी नारदांना सांगत आहे, श्री सूतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत आहे, सनकादिक आणि व्यास महर्षींमध्ये हा संवाद आहे। ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना म्हणतात की हे नारद, पुराहम स्वसुतां दृष्ट्वा संध्याहम तनहे सह। सुंदर अशा प्रकारचे चरित्राचं वर्णन ब्रह्मदेवजी महाराज करत आहे। या सतीखंडामध्ये काल आपण सतीचं असणारं चरित्र पाहत होतो। या केळेश्वराच्या प्रणांगणातून ज्या वेळेला या दंडकारण्यातून भगवान सांब सदाशिव सतीला घेऊन गेले आणि कैलास पर्वतावर गेल्यानंतर तिथे मात्र जी सती भगवान शंकरांच्या असणाऱ्या आसनावर बसण्याचा जिला अधिकार होता, त्या सतीला आज भगवान शंकरांनी समोर आसन टाकलं बसण्यासाठी। आणि मग समोर आसन टाकल्यानंतर काल आपण ऐकलं भगवान शंकराने सतीचा त्याग केला आणि मग त्याग केल्यानंतर आकाशवाणी झाली, धन्य हो महादेव, तुमच्यासारखे तुम्हीच आहात आणि तुम्ही जो संकल्प केलेला आहे ना, धन्य आहे धन्य आहे।
आकाशवाणीनं सांगितलं. आणि मग त्या सतीनं विचार केला, काय संकल्प केला असेल भगवान शिवप्रभूंनी, काय संकल्प केला असेल. पण ज्या वेळेला समोर आसन टाकलं आणि सतीच्या ध्यानामध्ये आलं की आज माझ्या पतीनं माझा त्याग केला, हे ध्यानामध्ये आलं. आणि सती समोर बसलेली आहे आणि भगवान शंकर सतीला तीच रामकथा सांगत आहे, जी भवसागरातून पार करणारी आहे. किंबहुना मनुष्याच्या अंतकरणामध्ये जो संशय किंवा भ्रम निर्माण झालेला आहे, त्या भ्रमाचं निरसन करणारी अशी पवित्र असणारी रामप्रभूंची असणारी गाथा भगवान शंकर सतीला सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि सती महाराणी समोर बसलेली होती, तीच रामकथा आज परत या ठिकाणी सतीला भगवान शंकर सांगत आहे. अगस्त्यांच्या मुखातून रामकथा श्रवण केली नाही, पण आज परत भगवान शंकर या ठिकाणी सतीला सांगत आहे. याचा अर्थ असा आहे, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भवः. भगवान गोविंद परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अरे हरिकथेचा असेल किंवा भगवत नामाचा अभ्यास करत राहा. परत परत भगवंताचं नाम घेणं हाही अभ्यास आहे. लक्षपूर्वक ऐका. वेदांताचे ग्रंथ किंवा संस्कृत व्याकरण असेल, उपनिषद असेल, प्रस्थांतरी असेल, याचा अभ्यास करणं हाही एक अभ्यास आहे. पण लक्षपूर्वक ऐका. भगवत नामाचं चिंतन करणं, सततम चिंतयन्तो माम ए जना परिपासते. भगवंताचं सतत नाम घेणं किंवा तव कथामृतम तप्त जीवनम कवी विरंजितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते बुरिदा जनाः. ती कथा परत परत ऐकावी. का? अभ्यास वाढण्यासाठी, किंबहुना आपले असणारं मन भगवंताच्या चरणावर लागण्यासाठी. आणि म्हणून सतीला परत तीच रामकथा सांगत आहे. परत तीच रामकथा सती महाराणी पुढे बसून ऐकत आहे. पण सतीचं मन लागत नव्हतं. का? कारण पतीनं त्याग केलेला होता. मनामध्ये चंचलता निर्माण झाली. काय करावं? आणि मग ती असणारी सैरा वैरा मन झालेली सती भगवंताच्या समोर बसलेली होती. पण लक्षपूर्वक ऐका, चित्त मात्र तिचं जागेवर नव्हतं. कथा सांगणारे देवांचे देव महादेव होते, पण सतीचं मात्र चित्त नव्हतं कथा ऐकण्यामध्ये. याचा अर्थ असा आहे, वक्ता कितीही जरी श्रेष्ठ असला, पण समोरच्या श्रोत्याचं जर चित्त नसेल ना कथा ऐकण्यामध्ये, तर कथा सांगणारा वक्ता कितीही मोठा असू द्या आणि कितीही श्रेष्ठ असू द्या, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आहे. हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून एकाग्र चित्ताने कथा श्रवण केली पाहिजे. आणि मग ती सती महाराणी भगवान सांब सदाशिवांच्या समोर बसलेली होती, पण चित्त मात्र जागेवर नव्हतं. आणि त्याच वेळेला त्या सतीच्या असणाऱ्या बापानी, दक्ष राजाने हरिद्वारमध्ये खूप मोठा असणारा यज्ञ भरवला होता. आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवांना आमंत्रित केलं होतं, परंतु भगवान शंकरांना आमंत्रित केलं नव्हतं. सकाळपासून विमानं चाललेले होते. सती विमानं पाहत होती. सतीनं विचार केला, सती बिलो की घोम विमाना जात चले सुंदर विधिनाना. ती सती म्हणती, सकाळपासून विमानांची असणारी दाटी आहे. आणि मग एका विमानातल्या असणाऱ्या देवांगनाला सतीनं विचारलं, सकाळपासून विमानं चालले, नेमकं चालले तरी कुठे तुम्ही? आणि सतीनं असं विचारल्यानंतर राम 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 त्या विमानातली असणारे देवांगना त्या सतीला म्हणते, अरे अरे तू अजून तुझ्या असणाऱ्या नवऱ्याच्याच घरी आहे का? मग तिने विचारलं, का बरं, काय झालं? अरे तुझ्या बापाच्या घरी केवढा मोठा यज्ञ आहे.
यज्ञामध्ये तू गेली नाही का? राम 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 राम. सतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या सतीनं विचार केला, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, सर्व देवांना आमंत्रित केलं, पण माझ्या पतीला आणि मला आमंत्रित केलं नाही माझ्या असणाऱ्या बापाने, का बरं? मनामध्ये अनेक संकल्प विकल्प चालू झाली आणि मग ती सती महाराणी भगवान शंकरांच्या जवळ आली आणि भगवान शंकरांना विनंती करायला लागली, महाराज अहो ऐकलं का? आणि मग त्यावेळेला भगवान शिव म्हणतात, सती काय म्हणते? आणि मग सती महाराणी भगवान शंकराला म्हणते, अहो तुमच्या सासरी बुवांनी खूप मोठा यज्ञ ठेवला, ते असं म्हणत नाही माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. आदर दाखवला, जेणेकरून भगवान शंकर म्हणते चल आपणही जाऊ यज्ञासाठी. भगवान शंकराला असं म्हटल्यानंतर भगवान शिवप्रभू म्हणतात, हो सती मला माहीत आहे. मग देवा चला ना. नाही, अजिबात नाही. का बरं? ते तुमचे सासरे आहे. आणि मग भगवान शंकर म्हणा लागले, यज्ञासाठी आपल्याला आमंत्रण आलं नाही सती, कदाचित ते विसरले असतील. कधी कधी काय होतं, एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या उत्सवामध्ये जवळच्या माणसाला सुद्धा निमंत्रण द्यायचं माणसं विसरून जातात त्या गडबडीमध्ये. असंच झालं असेल माझ्या बापाकडून, जाऊ द्या, चुकलं असेल त्यांना माफ करा, चला ना. भगवान शंकर म्हणायला लागले, सती नाही नाही, नाती आणि गोती मी सोडून दिले कधीच, माझं नातं फक्त एका रामाशी आहे. सती तुला माहित नाही, जाणून बुजून तुझ्या बापाने आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही. आणि मग सती महाराणी समजावत आहे भगवान शंकरांना. आणि मग भगवान शिवप्रभू म्हणतात, आवतही नाही हर्ष नाही स्नेह. लक्षपूर्वक ऐका. तुलसी वाहन जाई कंचन बरसे मेघ. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याबद्दल हर्ष नाही, स्नेह नाही, प्रेम नाही, लक्षपूर्वक ऐका, नाही नैनो में स्नेह, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दल प्रेम नाही. तुलसी वाहन जाई कंचन बरसे मेघ. अरे ज्यांच्या दारामध्ये गेल्यानंतर आपल्याबद्दल जर त्यांच्या मनामध्ये प्रेम नसेल ना, अरे अशाच्या दारामध्ये सोन्याचा जरी पाऊस होत असेल तरीही त्याच्या दारामध्ये माणसाने जाऊ नये. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. घर में आदर भाव इस घर में आदर भाव इस घर में आदर भाव इस घर में चाहे बेटी हो कितनी बड़ी घर घर में घूमना चाहिए. चाहे बेटी हो कितनी बड़ी घर घर में ना जाना चाहिए. जिस घर में जिस घर में जिस घर में जय हो. जिस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. घर में आदर भाव नहीं उस घर अरे ज्या घरामध्ये आदर नाही, प्रेम नाही, त्या घरामध्ये जाऊ नका.
पण ज्या ठिकाणी हरिकथा चालू आहे, भगवंताची कथा आहे, जिथे भजन आहे, जिथे भक्ती आहे, तिथे गेल्याशिवाय राहू नका. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे बरं का. जिथे आमंत्रण नसलं तरी पण गेलं पाहिजे भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंताची कथा ऐकण्यासाठी. आणि सतीला समजावलं. सती महाराणी म्हणतात, अहो आपलं नातं आहे. आणि मग भगवान शंकर म्हणतात, झूठे रिश्ते झूठे नाते किसका कौन हुआ है, कब बाजी उल्टी पड़ जाए जीवन एक जुआ है. परछाई भी होती पराई, सुख की आस तुझो मेरे भाई. सुख की आस तुझो मेरे भाई. प्रापंचिक लोकांपासून काय सुख मिळवायचं आहे? अरे सुख माझ्या परमात्म्याजवळ आहे, माझ्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे, माझ्या परमात्म्याच्या नामामध्ये आहे सुख. सती, अरे रामकथा श्रवण केली, अगस्त्य मुनींच्या मुखातून तेथेही श्रवण केलं नाही. मी इथे सांगतो तरीही ऐकत नाही. लक्षपूर्वक ऐका. पूर्वग्रह त्या सतीच्या असणाऱ्या बुद्धीमध्ये बसलेला होता. लक्षपूर्वक ऐका. एकदा का मनुष्याच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला ना, लक्षपूर्वक ऐका, जगाच्या पाठीवर सर्वच गोष्टीला औषध भेटेल, पण संशयाला औषध नाही. संशयाला औषध नाही. भगवान परमात्मा सांगतात, जगाच्या पाठीवर सर्वच गोष्टीला उपाय आहे, सर्वांना पर्याय आहे, पण संशयाला औषध नाही. आणि संशय त्या असणाऱ्या सतीच्या मनामध्ये बसलेला होता. अरे संशयाने कित्येकांचे असणारे प्रपंच उद्ध्वस्त झाले, फक्त संशयाने. आणि म्हणून जगाच्या पाठीवर संशयासारखं मोठं पातकच नाही, पातकच नाही. आणि म्हणून एकदा का मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जर पूर्वग्रह बसला ना संशय, तर तो लवकर निघणं खूप कठीण असतं. अहो भगवान शंकर समजावत आहे, तरीही सतीच्या अंतःकरणातला असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्वग्रह जात नाही. समजावलं. प्रेम नाती अरे सर्व सोडून दे. प्रापंचिक लोक कधी बदलतील हे सांगता येणार नाही. अरे ज्या बापाने तुला जन्म दिला त्या बापानेच तुला बोलावलं नाही. कोण कोणाचाही या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भावी कुणाची कोण कुणाचे सगळे सोडी, बहीण कुणाची भावी कुणाची कोण कुणाचे सगळे सोडी. मेरा पाठी तुटतील सारे काही डोळे, नाही रे नाही कुणाचे. जय हो. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही,
कोणीच कोणाचं नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि कोणी कोणाचं होऊही शकत नाही. भगवान शिव त्या सतीला समजावत आहे आणि तो प्रसंग सतीला सांगत आहे. एक वेळेचा प्रसंग. तुझ्या असणाऱ्या बापाला प्रजापतीचं पद प्राप्त झालं आणि प्रजापतीचं पद प्राप्त झालेला दक्षाला अहंकार झाला आणि अहंकार झालेल्या दक्षाने पहिली सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्या सभेमध्ये 33 कोटी देव उपस्थित होते. समोरच्या आसनावर 3 देव बसलेले होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि तेवढ्यामध्ये प्रजापती दक्षाने त्या ठिकाणी प्रवेश केला. सभेमध्ये प्रवेश केल्या केल्या लाखो असणारे देव उठून उभे राहिले, स्वागत केलं. कारण प्रजापती पद हे इंद्रापेक्षाही मोठं आहे. हे ध्यानामध्ये घ्या. इंद्रापेक्षाही मोठं असणारं पद हे प्रजापतीचं आहे. आणि मग 3 देव खाली बसलेले होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आल्या आल्याच अध्यक्ष महोदयांचं भाषण सुरू झालं. ज्यांचं भाषण शेवट पाहिजे पण आल्या आल्याच सुरू केलं. दक्ष जसा उभा राहिला ना, सभ्य लोकांमध्ये असभ्य लोकांचं काय काम आहे असं म्हटल्यानंतर सर्व देव एकमेकांकडे पाहायला लागले. इथे असभ्य कोण आहे? आपण सर्व देव आहोत. या देवामध्ये असभ्य कोण आलं? देव इकडे तिकडे पाहत होते. अरे इकडे तिकडे काय पाहतात? अरे हा शंकर दिसत नाही का समोर? राम 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 राम. भगवान शंकराला त्या ठिकाणी एकेरी भाषेने तो दक्ष बोलायला लागला. आणि मग प्रेतावासेषु भूतेषु, तो दक्ष म्हणतो भूत प्रेतामध्ये राहणारा, अंगाला राख लावणारा, नंग राहणारा. अरे याला काय करणार? या ठिकाणी पद कशाला म्हणतात, प्रतिष्ठा कशाला म्हणतात? जे दक्षाने शिव्या द्यायला सुरुवात केली त्या सभेमध्ये कोणाला? भगवान शंकराला. भगवान शंकर स्तब्ध बसलेले होते. भगवान परमात्म्याचं चिंतन चालू होतं. दक्ष एकामागून एक शिव्या देत होता भगवान शंकरांना. भगवान शंकर काहीच बोलत नव्हते. मग एक देवता उठून उभी राहिली. अहो तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही भगवान शंकराला शिव्या देतात. ते तुमचे जावई आहे, तुमची कन्या तुम्ही त्यांना दिली. मग असं म्हटल्यानंतर दक्ष काय म्हणतो माहिती का? अरे अरे अरे, मी माझी मृगलोचनी असणारी कन्या या शंकराला दिली. त्याचं कारण आहे माझा असणारा बाप ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाने आग्रह केला म्हणून माझी असणारी मृगलोचनी विश्वसुंदरी असणारी सती या शंकराला दिली. कुठे हा मरकट लोचन असणारा शंकर? मरकट लोचन शब्द वापरला. मरकट लोचन म्हणजे माकडासारखे ज्याचे डोळे आहे. भगवान शंकरांना एवढे अपशब्द बोलले तरी भगवान शंकर काहीच बोलत नाही. लक्षपूर्वक ऐका. नंदिकेश्वराला राहुल गेला नाही. तो नंदिकेश्वर उठले. अरे तुला एवढा अहंकार का? प्रजापतीचं पद प्राप्त झालं आणि म्हणून स्वतःला काय समजतो? भगवान शिव प्रभूंना तू शिव्या देतो? अहो असं म्हटल्यानंतर भृगु ऋषीनं त्या शिवगणाला शाप दिला आणि मग शिवगणाने त्या भृगु ऋषींना शाप दिला. जा, ब्राह्मण कितीही श्रीमंताने कितीही श्रेष्ठ झाला तरी भीक मागल्याशिवाय राहणार नाही. आणि शाप देतो ब्राह्मणाला. ब्राह्मणाला शाप दिला आणि शाप समारोह चालू झाला त्या ठिकाणी. नाही ते शब्द भगवान शंकरांना वापरले. भीक मागून खातो, राहण्यासाठी घर नाही, बिळामध्ये राहतो, नाही ते शब्द वापरले तरी भगवान शंकर काहीच बोलले नाही. आणि मग ते भगवान शंकर शेवट उठले आणि उठून परत आपल्या कैलास पर्वतावर आले. हा प्रसंग सतीला सांगितला तरीही सती ऐकायला तयार नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि मग शेवट भगवान शंकराने सतीला सांगितलं, जदपि मित्र पितु प्रभु गुरु गेहा. लक्षपूर्वक ऐका. जाये बिन बोलईन संदेहा. मित्राच्या घरी, आपल्या असणाऱ्या पित्याच्या घरी, स्वामींच्या घरी आणि गुरुदेवांच्या घरी त्यांनी आमंत्रण दिलं नाही तरी गेलं पाहिजे. आणि मग तदपि विरोध मान जह कोजी ता गये कल्याण न होजी.
पण जिथे विरोध असेल ना, विरोध, तिथे कल्याण होणार नाही. सतीनं ऐकलं नाही. त्याचं कारण होतं, नवऱ्याने माझा त्याग केला, सासरी सुख नाही, आणि म्हणून तिला असं वाटलं माहेरी गेल्यानंतर तरी मला सुख भेटेल. पण लक्षपूर्वक ऐका, कर्म ना जायते जंतु हो, कर्म नैव विलीयते, सुखम दुःखम भयक्षेमम, कर्म नैवो विपद्यते. माणूस सुख शोधण्यासाठी कुठे जरी गेला ना, पण त्याच्या कर्मामध्ये जर त्या ठिकाणी दुःख जर असेल तर त्याला सुख भेटू शकत नाही. सतीनं विचार केला, नवऱ्याच्या घरी सुख नाही, पण निदान आपल्या बापाच्या घरी गेल्यानंतर माझ्या बहिणी भेटतील, माझी आई भेटेल, पिताश्री भेटतील, आनंद होईल त्या ठिकाणी. या आशेनं तिनं आग्रह केला आणि नंदिकेश्वराला घेऊन ती सती दक्ष महाराजांच्या असणाऱ्या यज्ञ मंडपामध्ये आली. आणि यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, सती त्या असणाऱ्या यज्ञ मंडपामध्ये आली आणि दक्षाने पाहिलं, सती माझी असणारी कन्या आली, शंकराची असणारी पत्नी आली. मान फिरवली सतीला पाहिल्यानंतर, डोंकूनही पाहिलं नाही आपल्या मुलीकडे. आश्चर्य वाटलं सतीला. आणि म्हणून सादर भलेही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. लक्षपूर्वक ऐका, एकच पात्र वाचवलं त्या ठिकाणी तुलसीदासजी महाराजांनी. सादर भलेही मिली एक माता, फक्त एक आई भेटली. आईनं समजावलं सतीला, जाऊ दे, तुझ्या बापाचा अहंकार गगनाला मिळालेला आहे, जाऊ दे सती, मी आहे ना. लक्षपूर्वक ऐका, ज्या बहिणीच्या आशेने बहिणी भेटतील, ज्या बहिणीच्या आशेने ती सती आली होती ना, त्याच बहिणी त्या सतीला म्हणायला लागल्या, अरे अजून बिळातच राहतात का, घरबीर बांधलं की नाही. एक बहीण म्हणती राम 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 राम. दुसरी बहीण म्हणायला लागली, अरे कपडे घालायचा शिकला की नाही का, दिगंबरच अवस्थेमध्ये राहतो. तिसरी बहीण म्हणायला लागली, अरे अंगाला काय उठणं बिटणं साबण बिबण लावतो की नाही, का स्मशानातली राखच लावतो अजून. राम 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 राम. विटंबना व्हायला लागली पतीची. जी सती सुख घेण्यासाठी, सुखाचा शोध घेण्यासाठी आपल्या बापाच्या घरी आली होती, पण सुख भेटलं नाही बरं का, सुख भेटलं नाही. आणि ज्या वेळेला ती सती यज्ञ मंडपामध्ये गेली आणि यज्ञ मंडपामध्ये गेल्यानंतर तिनं पाहिलं, सती जाई देख हो जब जागा, कंतवो न देख संभु कर भागा. सर्व देवांना भाग दिलेला होता यज्ञ मंडपामध्ये, परंतु भगवान शंकरांना त्या ठिकाणी जागा नव्हती. पतीचा अपमान सतीला सहन झाला नाही, ती पतिव्रता होती. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून संत संभ श्री पती अपवादा, सुनिही जहात असिमर जादा, शंकर जगत बंद जगदीसा, सुर नर मुनी सब नावत सीसा. आणि मग त्या यज्ञ मंडपामध्ये सती गेल्यानंतर त्या देवांना बसलेलं पाहिलं. आणि मग सतीला क्रोध निर्माण झाला. मा ब्रह्म जगदंबा असणारी अंबिका होती ती, कालीच्या रूपाने प्रगट झाली. आणि मग ती सती महाराणी देवांना फटकारायला लागली, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, ज्या यज्ञामध्ये भगवान शंकरांचा भाग नाही त्या यज्ञामध्ये तुम्ही आले तरी कसे. कोण म्हणतं, सती. अरे ज्या भगवान शंकरांना वेळोवेळी तुम्ही संकट आल्यानंतर त्यांचा या ठिकाणी धावा करतात. आणि मग सतीनं तो प्रसंग सांगितला. समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर त्या समुद्रातून पहिल्यांदा या जगाला जाळणारं हलाहाल विष बाहेर आलं. आणि विष बाहेर आल्यानंतर संपूर्ण जगाला जाळायला लागलं ते विष. आणि जगाला जाळायला लागल्यानंतर सर्व देव घाबरून गेले. ब्रह्मदेवजी महाराज असेल, भगवान विष्णू असेल, इंद्र असेल, चंद्र असेल, सर्व देव घाबरले, ऋषीमुनी घाबरले. काय केलं पाहिजे, हे हलाहाल असणारं विष संपूर्ण जगाला जाळून टाकीन. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं, या विषाला ग्रहण करणारी एकच देवता ही, ती म्हणजे भगवान शिव. आणि सर्व देव तुम्ही धावा करून हिमालयावर आले होते, त्यावेळेला मी भगवान शंकरांना अडवलं होतं, नका पिऊ ते विष. हे देव स्वार्थी आहे. लक्षपूर्वक ऐका. सुर नर मुनी सबके यह रीती, स्वार्थ लागे कर यह प्रीती. स्वार्थी आहे. संकट आल्यानंतर हे तुमच्या जवळ येतात, तुमचा आसरा घेतात. नका जाऊ तुम्ही.
पण माझ्या भूत भावन भोलेनाथाला दया आली आणि भगवान शंकर त्या ठिकाणी गेले. हालाहाल असणारा विष होतं ना, करोडो लाखो टन असणारा विष माझ्या असणाऱ्या भोले बाबांनी सहज लिलया रा म्हणून त्या ठिकाणी त्या विषाचं पान केलं आणि म्हणून ते विष त्या ठिकाणी आपल्या कंठामध्ये धारण केलं. विसरले का तुम्ही ज्या भगवान शंकरांनी तुमच्यावर एवढे मोठे उपकार केले? अरे ते देव नाही, लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी या ठिकाणी देवांना वाचवण्यासाठी, संपूर्ण भूतलाला वाचवण्यासाठी विष ग्रहण केलं, ते देव देव राहिले नाही. अरे ज्या देवांनी अमृत पेलं ते देव देवच राहिले, पण ज्यांनी या ठिकाणी विष ग्रहण केलं ना, ते देवाचे देव महादेव झाले बरं का, महादेव झाले. अरे त्या महादेवाला तुम्ही विसरले. देवांचे देव आहे महादेव. आणि मग सतीनं सुनावलं, सर्व देवांनी खाली मान घातली आणि मग मात्र त्या सतीला राहवलं गेलं नाही. दक्षालाही फटकारलं, अरे तुमच्यापासून हा देह मला प्राप्त झाला ना, पण हा शिवविरोधी असणारा देह आहे. लक्षपूर्वक ऐका. सती काय म्हणते? भगवान शंकरांचा विरोध करणाऱ्या असणाऱ्या पुरुषापासून या देहाची निर्मिती झाली, म्हणून हा देह मला नको आहे. लक्षपूर्वक ऐका. या लीलेतून आपल्याला खूप काही घेता येतं. याचा अर्थ असा आहे, एखादा भगवान शंकराचा द्वेष करत असेल ना, द्वेष, आणि त्याच्यापासून जर देह आपल्याला मिळाला असेल, त्याच्यापासून आपल्याला हा देह जरी प्राप्त झालेला असेल, तरीही तो देवाला मान्य नाही. ती सती म्हणते, तुमच्यापासून हा देह प्राप्त झाला, मी हा देह ठेवणार नाही. आणि त्याच वेळेला त्या सतीनं तो आपला देह त्या ठिकाणी यज्ञामध्ये त्या ठिकाणी आहुती देऊन टाकली, विध्वंस केला यज्ञ. समाचार जब शंकर पाजे, वीरभद्र करे कोप पठाये, यज्ञ विध्वंस जायती न कीना, सकल सुरन विधिवत फुलतीना. आणि यज्ञ विध्वंस झाला, सर्व देव घाबरले. आणि मग भगवान शंकरापर्यंत ही बातमी गेली आणि भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावरची एक जटा उपटली आणि खाली टाकली आणि त्याच्यातून वीरभद्र नामक असणारा दैत्य तयार झाला. बोलिये श्री वीरभद्र महाराज की जय. वीरभद्राचं वर्णन केलेलं आहे शिव महापुराणामध्ये आणि भागवत संहितेमध्ये, ज्याचं मस्तक त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत होतं. ज्या वेळेला वीरभद्र असणारा दैत्य प्रगट झाला आणि या पृथ्वीवर चालायला लागला, हातामध्ये खड्ग आहे आणि वीरभद्र ज्या वेळेला निघाला तर ही बघ आला तो शत्रूचा, क्रोध आवरणे त्याला. बघ आला तो शत्रूचा, क्रोध आवरणे त्याला. जटा आपटून खडकाला, राजा वीरभद्र प्रगटला. जटा आपटून खडकाला, राजा वीरभद्र प्रगटला. आला तो शत्रूचा, आला तो शत्रूचा, क्रोध आवरण्या त्याला. जटा आपटून खडकाला, राजा वीरभद्र प्रगटला. जटा आपटून खडकाला, राजा वीरभद्र प्रगटला. शिवाजी ही अजल्या कपयामध्ये ना, आकाली संगीला यजनी वंश सोडला. जटा आपटून खडकाला, जटा आपटून खडकाला, राजा वीरभद्र प्रगटला.
जटा आपटल्यानंतर वीरभद्र नामक दैत्य प्रगट झाला. भगवान सांब सदाशिवांचे असणारे अष्टभैरवही त्यापैकी वीरभद्र. त्या वीरभद्राचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे की त्याचं मस्तक स्वर्गापर्यंत होतं आणि असा वीरभद्र जमिनीवर चालत निघाला तर म्हणतात ही पृथ्वी डगमगायला लागली आणि मग संपूर्ण आकाशामध्ये धूळ पसरली. लक्षपूर्वक ऐका. राजा दक्ष म्हणतो आपल्या सेनेला, अरे गोधुळीची बेला झाली नाही, अजून रानातील असणाऱ्या गायी चरवून अजून आल्या नाही, दुपारचीच वेळ आहे आणि या दुपारच्याच वेळेला एवढी धूळ आकाशामध्ये पांगली, अजून तर गायी सुटण्याची वेळ झालेली नाही, एवढी धूळ आकाशामध्ये कशी येत आहे? लक्षपूर्वक ऐका. याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये किती गायी असतील की आकाशामध्ये त्या ठिकाणी धूळ पसरत होती. संपूर्ण आकाश त्या ठिकाणी धुळीनं त्या ठिकाणी माखलेलं असायचं. कुठे समोरचा रस्ता दिसत नव्हता. एवढ्या लाखो करोडो गायी त्या काळामध्ये होत्या. अहो, या भारत देशामध्ये दुधाची आणि दह्याची असणारी गंगा वाहत होती. श्रीकृष्ण चरित्रामध्ये वर्णन आले आहे. नंद बाबाची मंथनी म्हणून मंथन केलं आणि म्हणतात की एवढं दही दूध व्हायला लागलं ती यमुना म्हणतात की प्रयाग राजापर्यंत दुधाने भरून वाहत होते. एवढ्या गायी या भारत देशामध्ये होत्या. आज अहो 100% फक्त 15 ते 20% गायी या देशामध्ये शिल्लक राहिल्या. एवढ्या गायी आपण कापून टाकल्या. हो, कसायाला दिल्या, कसायाला देऊन टाकल्या. आपण स्वतःला हिंदू समजतो. हिंदूची असणारी पहिचान, हिंदूचं असणारं या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असणारी खूण कोणती असेल तर ती म्हणजे गाय. ती गायच आपण संपून टाकली. लक्षपूर्वक ऐका. गायीशिवाय परमार्थ सिद्धीला जाऊ शकत नाही. गाय ही परमार्थामध्ये खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. मी जी गाय सांगतो ती देशी गाय, गावरान गाय, जर्सी गाय गाय नाही बरं का. जर्सी गाईचं दूध, त्या दूध प्याल्यानंतर कॅन्सरसारखे रोग होतात. एवढं भयानक असणारं दूध आहे. ती गायच नाही, तो दूध देणारा एक पशु आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून एका संशोधकाने सांगितलेलं आहे ते दूध नाही, द मिल्क इज व्हाईट पॉयझन, विष आहे, विष. आणि म्हणून आपल्या देशामध्ये एवढ्या गायी होत्या. वीरभद्र ज्या वेळेला चालला त्यावेळेला गोधुलीची बेला नव्हतीच आणि मग एवढी धूळ कशी पसरली. आणि मग नंदिकेश्वराला घेऊन ज्या वेळेला तो वीरभद्र त्या यज्ञामध्ये आला आणि यज्ञामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी उचलायचं आणि यज्ञामध्ये स्वाहा करायचं. कित्येक असणाऱ्या त्या ठिकाणी ब्राह्मणांना, कित्येक ऋषीमुनींना, कित्येक देवांना त्या ठिकाणी वीरभद्राने मारायला सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका. आणि नंदिकेश्वराने दाखवले हे भृगु ऋषी आपल्या असणाऱ्या दाढीवर हात फिरून सांगायचे आणि आम्हाला शाप द्यायचे. आम्हाला त्यांनी ताडण केलेलं आहे. आणि मग त्या वीरभद्राने काय केलं, त्या असणाऱ्या भृगु ऋषीला आपल्या हातामध्ये उचललं. दाढीवरून हात फिरून तो या ठिकाणी भगवान शंकराच्या गणांना ताडण करत होता का, त्याची दाढीच उपटली आणि यज्ञामध्ये स्वाहा करून टाकली. भग नावाची देवता होती. नंदिकेश्वराने सांगितलं, हे आमच्याकडे पाहून हसत होते. एकच मुष्टी प्रहार केला आणि त्याची बत्तीशी बाहेर काढली. यज्ञामध्ये स्वाहा करून टाकली. असे असणारे वीरभद्र महाराजाने मग त्या यज्ञाचा जो मालक होता ना दक्ष, त्या दक्षाचं मस्तक काढलं आणि ते मस्तक काढून त्या यज्ञामध्ये स्वाहा करून टाकलं. यज्ञामध्ये स्वाहा केलं आणि धड पडलं. आणि मग वीरभद्रजी महाराजाने तो यज्ञ विध्वंस करून टाकला. आणि विध्वंस केल्यानंतर वीरभद्रजी महाराज कैलास पर्वतावर आले. लक्षपूर्वक ऐका. जी सती होती ना, त्या सतीनं भगवान शंकरांजवळ एकच वर मागितला होता. सती मरत हरी सनवर मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. जन्म जन्मांतरामध्ये मला फक्त भगवान शिवपती रूपाने प्राप्त व्हावे, त्यांच्या चरणावर माझं प्रेम निर्माण व्हावं, हेच मला पाहिजे, हे सतीनं मागितलं होतं. आणि म्हणून तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती तनुपाही. तीच असणारी सती हिमवंताच्या घरी पार्वतीच्या रूपाने प्रगट झाली. लक्षपूर्वक ऐका. आणि या कथेचं वर्णन केल्यानंतर आदरणीय असे ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना सांगत आहे, नारदा,
ती असणारी पार्वती हिमवानाच्या घरी आली. कोण? ती सती. आणि लहानची मोठी व्हायला लागली. आणि या सतीखंडामध्येच एक सुंदर असणारी कथा ब्रह्मदेवजी महाराजांनी देवर्षी नारदांना सांगितलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. कामदेवाचा जन्म सांगितलेला आहे. कामदेवाचा रतीबरोबर झालेला विवाहाचा प्रसंग सांगितलेला आहे. या सर्व प्रसंगाचं वर्णन करत असताना आदरणीय श्री ब्रह्मदेवजी महाराजांनी एक सुंदर अशा प्रकारची कथा देवर्षी नारदांसाठी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्या कथेचं निरूपण करत असताना देवर्षी नारदांनी पहिला प्रश्न ब्रह्मदेवजी महाराजांना केला. महाराज, ही संध्या नावाची असणारी कन्या तुम्ही निर्माण केली होती. म्हणतात ती खूप विश्वसुंदरी होती, खूप सुंदर होती. पण तिनंही भगवान शंकराची तपश्चर्या करून भगवान शंकरांना त्या ठिकाणी प्रसन्न केलं होतं. हो. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांनी सांगितलं, खरं आहे तुझं. एक वेळेचा प्रसंग ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात की मीच त्या असणाऱ्या संध्या नावाच्या असणाऱ्या कन्येला प्रगट केलं होतं. पण ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात ती इतकी सुंदर होती की माझंही मन तिच्या प्रती आकर्षित झालं होतं. आणि आकर्षित झाल्यामुळे ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात की मी घाबरून गेलो. आणि घाबरल्यानंतर मी भगवान शंकरांची शरणागती केली. आणि शरणागती केल्यानंतर ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना म्हणतात की मी त्या ठिकाणी वाचलो. याचा अर्थ असा आहे की अंतकरणामध्ये जर काम निर्माण होत असेल तर अकामीचंच त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. अकामी कोण आहे? भगवान शंकर आहे. अकामी. आणि अकामी असणाऱ्या भगवान शंकराची जर शरणागती केली तर निश्चित त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती संध्या देवी होती ना, तिनं 3 युगापर्यंत तपश्चर्या केली होती म्हणतात. आणि ती अशी असणारी संध्या, तिची कथा सांगत असताना ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात की त्या दक्ष राजाला 27 कन्या होत्या. आणि त्या 27 कन्यांचा विवाह त्या चंद्राबरोबर झाला. पण त्या चंद्राची एक असणारी पत्नी होती, तिचं नाव होतं रोहिणी. आणि त्या रोहिणीबरोबर चंद्राचं एवढं प्रेम होतं त्या रोहिणीबद्दल, म्हणतात की तो चंद्र आपल्या बाकीच्या पत्नींना विसरून गेला. आणि विसरल्यामुळे त्या दक्षाला राग आला. आणि राग आल्यानंतर त्या दक्षाने चंद्राला शाप दिला. कलंक लागला. आजही पाहतो आपण त्या असणाऱ्या चंद्राला कलंक आहे. त्याच्या विभिन्न कथा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांनी त्या चंद्राला सांगितलं, या शापातून तुला जर वाचायचं असेल तर तुला तपश्चर्या करावी लागेल. तर ब्रह्मदेवजी महाराजांनी त्या ठिकाणी एक नदी प्रगट केली. लक्षपूर्वक ऐका. न दृष्टास त्वया संदे ते देवा ब्रह्मणासह मयी विन्यस्त मनसा खमच दृष्ट्वा लभेत पुनः. मग कोणती नदी प्रगट केली? हो, चंद्रस्य शाप मोक्षार्थम जाता चंद्र नदी तदा सृष्ट्वा धात्रा तदैवात्र मेधातिथी रूपस्थितः. त्या नदीचं नाव आहे चंद्रभागा. चंद्रभागा नावाची नदी प्रगट केली. तपसा तत्समो नास्ति न भूतो न भविष्यति येन यज्ञ समारब्धो ज्योतिष्ठोमो महाविधिः. त्या चंद्रभागेचा महिमा गायला शिव महापुराणामध्ये. किती पवित्र आहे चंद्रभागा. ज्या असणाऱ्या चंद्राला शाप लागला होता, कलंक लागला होता, त्या कलंकाला धुवून टाकण्याची शक्ती त्या चंद्रभागेच्या असणाऱ्या तीर्थामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचं जर दैवत काय असेल, आपली गंगा जर काय असेल तर ती पंढरीची असणारी चंद्रभागा आहे. येन यज्ञ समारब्ध ज्योतिष्ठोम महाविधी. अरे किती मोठमोठे यज्ञ केल्यानंतर जे फल प्राप्त होतं, पण तेच फल चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्राप्त. माझी माय चंद्रभागा माझी माय असे असणाऱ्या चंद्रभागेचा महिमा गायला. आणि त्या संध्यादेवीनं भगवान शंकरांची तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं. आणि मग भगवान शंकराने तिला वरदान दिलं, काळजी करू नको, तुझी संपूर्ण इच्छा मी पूर्ण करीन. तीच असणारी विश्वसुंदरी होती ना, तीच मेधातिथी नावाच्या असणाऱ्या ऋषींच्या घरी जन्माला आलेली होती. आणि मग तीच पुढे अरुंधती नावाने प्रसिद्ध झाली. त्या अरुंधतीचा विवाह वशिष्ठ मुनीबरोबर झाला.
अरुंधती खूप प्रसिद्ध आहे, पुराणामध्ये तिचा महिमा खूप गायलेला आहे. ती एक कथा सांगितली आणि मग ती कथा संपन्न झाल्यानंतर भगवान शिव पार्वतीचा असणारा विवाह, त्या विवाहाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. 2 मिनटं भगवान परमात्म्याचं भजन घेऊ आणि मग आपण शिव पार्वती विवाहाकडे वळूया. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. जय हो. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवायची आहे. महाराज सर्वांना सर्वांनी या ठिकाणी उभे. ओम नमः शिवाय नावावरती जपावरची आपली पावली खेळायची आहे, सुंदर असे. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय.
सर्वांनी शांत बसायचं आहे. नारद समाचार सब पाये, कौतक ही गिर गेह सिधाये. निज सौभाग्य बहुत गिरिबरना, सूता बोली मेली सुमुनी चरणा. देवर्षी नारद हिमालयावर आले. ज्या ठिकाणी सतीनं पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला होता. कोण आहे हिमवान? हिमालय कोणाला म्हटलं जातं? हिम अधिक आलय. ज्याची असणारी वृत्ती स्थिर आहे, अहम शून्य वृत्तीचं नावच हिमालय आहे. आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे मैना. लक्षपूर्वक ऐका. अगोदर जन्म झाला होता दक्षाच्या घरी. तिथे दक्ष म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. आणि म्हणून तर त्या यज्ञामध्ये भगवान सांब सदाशिवांना नेल्यानंतर यजमानाला मस्तक लावायचं तर कोणतं मस्तक लावलं? बोकड्याचं लावलं. का बरं? आयुष्यभर मी 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 करत होता. याचा अर्थ असा आहे, जो मी मी करतो ना त्याला बोकड्याच्या योनीमध्ये जावं लागतं. कथाभाग खूप मोठा आहे. आणि मग आज ती असणारी सती जन्माला आली ती कोणाच्या घरी? हिमवानाच्या घरी. तो हिमालय म्हणजे काय? ज्याची वृत्ती स्थिर आहे, किंबहुना अहम शून्य वृत्तीचं नाव हिमालय आहे. याच्याही पुढे सांगेन मैना. अरे मैना म्हणजे मी नाही. अहम शून्य वृत्तीचं नाव आहे मैना. अशा मैनेच्या पोटी त्या असणाऱ्या पार्वतीनं जन्म घेतला. लक्षपूर्वक ऐका. आणि मग ती पार्वती लहानची मोठी झाली. देवर्षी नारद आले. आणि देवर्षी नारद आल्यानंतर हिमवानाने त्या असणाऱ्या पार्वतीचा हात देवर्षी नारदांच्या हातामध्ये दिला. महाराज, माझ्या असणाऱ्या कन्याचं भविष्य सांगा. एकूण ते एक असणारी माझी कन्या आहे. आणि मग त्यावेळेला देवर्षी नारदांनी पाहिलं. पार्वतीचं भविष्य पाहत असताना देवर्षी नारदांनी सांगितलं, हिमवान ऐका. अगौण अमान मात पितहीना, उदासीन सब संशय छीना. कसा पती भेटेल? अगुण अमान मात पितहीना, ज्याला आईबाप नाही, अमान आहे, अगुण आहे, ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचे गुण नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्याच्याजवळ कोणतेही गुण नाही, उदासीन आहे, सब संशय छीना. ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचे संशय शिल्लक राहिलेले नाही. आणि कसा जोगी जटिल अकाम मन, नगन अमंगल वेश, अस स्वामी यही कह, मिलही परिहस्त असे रेख. तुझ्या असणाऱ्या कन्याच्या असणाऱ्या हस्तरेखावर हेच दिसत आहे. जोगी, जटिल आणि अकाम असणारा पती प्राप्त होईल, जिथे कुठल्याही प्रकारची कामना शिल्लक राहिलेली नाही. आणि नगन अमंगल वेशधारी. लक्षपूर्वक ऐका. नग्न शब्दाचा अर्थ काय आहे? नग्न म्हणजेच दिशा हेच वस्त्र ज्यांनी परिधान केलेलं आहे ते दिगंबर म्हणजे भगवान शिव आहे. अमंगल वेशधारी, दिसायला अंगावरचा वेश अमंगल आहे, पण ते मंगलाचेही मंगल आहे. कोण? शिव. म्हणून असं स्वामी यही कह, बिलही परिहस्त असे रेख. आणि मग ती मैना, त्या मैनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती मैना विचार करायला लागली, माझी एकूण ते एक असणारी मुलगी, देवर्षी नारद तुम्ही काय भविष्य सांगत आहे? असा पती तिला प्राप्त होईल का? यापेक्षा तिचं मी लग्नच करणार नाही. नारदांनी समजावून सांगितलं, मैने ऐक, काळजी करू नको. हे सर्व लक्षण असणारही या जगामध्ये असणारा एक युग पुरुष आहे, महापुरुष आहे, किंबहुना देवांचे देव महादेव आहे. हे सर्व लक्षणं त्या महादेवामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तो महादेवच तुझ्या असणाऱ्या कन्येला जर पतिरूपाने प्राप्त झाला तर तिचं कल्याण होईल. आणि म्हणून महादेवाची उपासना तिला करावी लागेल. लक्षपूर्वक ऐका. पार्वतीला मंत्र दिला देवर्षी नारदाने, जय जय बर के दोष बखाने, ते सब शिव मही अनुवाने.
ते सर्व असणारे गुण भगवान शंकरांमध्ये आहे. आणि मग ती पार्वती माता तपश्चर्याला वाणाच्या असणाऱ्या त्याच हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी बसली. खूप खडतर तपश्चर्या केली पार्वतीनं, खूप खडतर. पार्वतीचं एक नाव आहे अपर्णा. अपर्णा नाव आहे. झाडाचे असणारे, झाडाचे म्हणजे बिल्व वृक्षाचे पानं खाऊन पार्वती मातेनं तपश्चर्या केली 1000 वर्ष. विचार करा. आणि म्हणून अशी असणारी पार्वती माता बेल पातिमही परही सुखाही तिनी सहस संमत सोई खाही. आणि पुनी परिहरव सुखा निव पर्णा उमही नाम तब भयव अपना. अपर्णा, जिचं नाव उमा होतं तिचं नाव अपर्णा झालं. का? झाडाचे पानं खाऊन तिनं तपश्चर्या केली. आणि म्हणून देखी उमही तपखीन शरीरा ब्रह्मगिरा भय गगन गभीरा. अशा असणाऱ्या पार्वतीला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आणि पार्वतीला सांगितलं, काळजी करू नको, तुझा असणारा विवाह मी स्वतः त्या ठिकाणी भगवान शंकरांबरोबर लावून देईन. वरदान दिलं कोणी? भगवान परमात्म्याने. आणि तेच असणारे प्रगटे राम कृतज्ञ कृपाला. तेच भगवान परमात्मा कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना समजावलं. राम प्रभूंना पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला. अहो, भगवान शंकर म्हणा लागले प्रभूला, प्रभू काय आहे तुमची आज्ञा? त्या आज्ञेचं मी पालन करतो, सांगा ना. तुमची आज्ञा मी शिरोधार्य करतो. लक्षपूर्वक ऐका. असं म्हटल्यानंतर भगवान राम प्रभू भगवान शिवांना म्हणतात, अहो आज्ञा शिरोधार्य नका करू, आज्ञा हृदयामध्ये उतरवा. लक्षपूर्वक ऐका. शिरोधार्य करण्याची गरज नाही, आज्ञा ही हृदयामध्ये उतरवण्याची असणारी गोष्ट आहे महाराज. आणि म्हणून मी जी आज्ञा केलेली आहे पार्वतीबरोबर तुम्ही विवाह करा. आणि म्हणून शिव महापुराणामध्ये असेल, भागवतामध्ये असेल, रामायणामध्ये असेल की ज्या वेळेला रामप्रभूंनी पार्वतीचं चरित्र सांगितलं ना, लक्षपूर्वक ऐका, महाब्रह्म जगदंबा अंबिकेचं चरित्र, तर म्हणतात रामाच्याही डोळ्यातून अश्रुधारा आल्या. काय पार्वतीनं तपश्चर्या केली असेल देवाला मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. शिरोधार्य करू नका, तर हृदयंगित करा. हृदयामध्ये तुम्ही माझी आज्ञा धारण करा. त्याचं कारण आहे महाराज, तुमच्या मस्तकावर गंगा आहे आणि माझी आज्ञा तुम्ही जर डोक्यावर ठेवली तर गंगेच्या पाण्यामध्ये वाहून जाईल ती. म्हणून ती हृदयामध्ये साठवा. आणि मग ते भगवान शिव म्हणतात, चालेल तुमची आज्ञा मी या ठिकाणी हृदयामध्ये धारण करतो आणि नक्कीच मी त्या असणाऱ्या हिमवानाची असणारी कन्या पार्वतीबरोबर विवाह करेल. आज्ञा दिली. आणि मग आज्ञा दिल्यानंतर ते असणारे भगवान शंकर ब्रह्मदेवजी महाराजांना सांगितलं मुहूर्त काढायला. आणि मुहूर्त काढण्यात आला. ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या हातातून मुहूर्त काढला. लक्षपूर्वक ऐका. शिव महापुराणामध्ये असणारा प्रसंग वेगळा आहे आणि रामकथेतील असणारा प्रसंग वेगळा आहे. शिव महापुराणामध्ये भगवान शंकरांनी कामदेवाला तेव्हाच भस्म करून टाकलं होतं. अगोदरच कामदेवाला भस्म केलं. असे असणारे भगवान सांब सदाशिव अकाम झालेले होते. आता लक्षपूर्वक ऐका. देवांना असा प्रश्न पडला की जे भगवान शंकर अकामी झालेले आहे आणि ते अकामी असणारे भगवान शंकर लग्न कसे करतील? लग्न करण्यासाठी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कामना असावी लागते, काम असावा लागतो. ज्यांनी कामाला जाळून टाकलं तिसरा नेत्र उघडून, ते भगवान शंकर लग्न कसे करतील? हो, लक्षपूर्वक ऐका. सर्व देव भगवान शंकराजवळ गेले, महाराज तुम्ही तर कामाला जाळून टाकलं आणि तुम्ही आता लग्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकरांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. अरे मी लग्न करणार आहे, ते कामाच्या आज्ञेने नाही तर रामाच्या आज्ञेने करणार आहे. रामाच्या आज्ञेने विवाह करा. काम सतावणार नाही जीवनामध्ये. अरे कामाच्या आज्ञेनं जर लग्न केलं तर जीवनामध्ये काम सतावल्याशिवाय राहणार नाही, काम सतावल्याशिवाय राहणार नाही. मी रामाच्या आज्ञेने विवाह करत आहे आणि म्हणून मी कामाला जरी मारलं असेल, लक्षपूर्वक ऐका, मी अकामी आहे, मी अकामी आहे, पण अकामी होऊनही मी या ठिकाणी विवाह करत आहे आणि या जगाला शिकवण देत आहे. अरे अकामी होऊनही तुम्ही प्रपंच करू शकतात. या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर अकामी होणं म्हणजे काय? कामनेचा त्याग करणं. म्हणून मला राजराजेश्वरानंदजीचा प्रसंग आठवतो. दत्तात्रय महाराज या देशाची महान विभूती
केरोजी महाराज असं रामायण गात होते ते, असं रामायण गात होते. राष्ट्रसंत मुरारी बापूही त्यांच्या रामकथा ऐकत होते, रमेशभाई ओझाही त्यांच्या रामकथा ऐकत होते. 2010 साली ते दिवंगत झाले. प्रत्यक्षात त्यांच्या रामकथा ऐकण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला कुंभामध्येही प्राप्त झालं. वृंदावनाला भरपूर ठिकाणी त्यांच्या कथा ऐकल्या. खूप सुंदर विभूती. रामायणाचे भाव काढावे तर त्यांनी काढावे. राजेश्वरानंदजीने त्यांनी एक सुंदर भाव काढला होता, खूप सुंदर भाव. सांगत असताना त्यांनी सांगितलं की कामनाचा त्याग. एक सद्गृहस्थ एका महात्म्याला म्हणतो, महाराज मला जीवनामध्ये शांती पाहिजे, माझी हीच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? मला शांती पाहिजे. महात्म्याने खूप सुंदर उत्तर दिलं, बाबा अरे इच्छेला शांत कर. शांती जर मिळवायची असेल तर इच्छेला शांत केल्यानंतरच शांती प्राप्त होईल. इच्छा जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत जीवनामध्ये शांतीच मिळू शकत नाही. आणि म्हणून इच्छाच्या यात्रेला गेलेला माणूस जीवनामध्ये कधीच सुखी होत नाही. ज्याची इच्छाची यात्रा थांबली तो जगामध्ये सुखी आहे. त्यागात शांती निरंतरम वाक्य आहे. आणि असे असणारे भगवान सांब सदाशिव आपल्या कैलास पर्वतावर बसले होते आणि लग्नाची तयारी झाली. आणि लग्नाची तयारी झाल्यानंतर सर्व भगवान शंकराचा असणाऱ्या गण भगवान शंकराच्या जवळ आलं. महाराज अहो तुमचा विवाह आहे. आणि मग विवाह आहे तर मग नवरदेवाला सजवलं जातं, नवरदेवाला सजवलं जातं, अलंकारित केलं जातं आणि मग वरात निघत असते. भगवान शंकराला ते असणारे भगवान शंकराचे गण म्हणत आहे, भगवान शंकराचे गण म्हणत आहे, महाराज अहो लग्न करायचं आहे, तुमचे नातेसंबंधी कोणी असेल ना त्यांना बोलवा ना. आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले, नाता एक रामजीसे तुझा नाता तोड दे, आशा एक रामजी की तुझी आशा छोड दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कही, जाई विधी राखे राम ताही विधी रही. अरे नाता एक रामजीसे, नातं फक्त माझं एका रामाशी आहे, प्रापंचिक लोकाशी नाही. आणि म्हणून माझे कोणी नातेसंबंधी नाही. विवाहाची तयारी करा. आणि मग महाराज अहो संसारातला नवरदेव निघतो त्यावेळेला मुकुट घालतो डोक्यावर, मुकुट घालून त्या ठिकाणी बासिंग बांधतो. महाराज बासिंग तर पाहिजे ना. आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले, हो बासिंग बांधायचं ना. आणि मग त्या ठिकाणी भगवान शिव म्हणतात, आही मोर सवारा जटा मुकुट आही मोर सवारा. बिखरलेल्या जटा होत्या आणि त्या बिखरलेल्या जटा भगवान शंकरांनी आपल्या असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बांधल्या. आणि मस्तकावर बांधल्यानंतर ते भगवान सांब सदाशिव आपल्या असणाऱ्या सेवकांना म्हणत आहे, अरे बिखरलेल्या जटा बांधून त्या जटेचाच मी मुकुट बनवत आहे. कोणी भगवान शंकरांना विचारलं, का हो जटेचा मुकुट का बनवला, जटा का बांधली? भगवान शंकरांनी खूप सुंदर उत्तर दिलं, बिखरलेली असणारी जटा एकत्रित करणं या समाजामध्ये लक्षपूर्वक ऐका, एक सती आहे आणि एक साधू आहे. साधू आपली बिखरलेली असणारी जटा बांधतो आणि आपलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि दुसरी सती असती, सती नारी आपले असणारे मोकळे केस बांधते आणि वेणी बांधून ती आपलं जीवन आपल्या पतीच्या चरणी समर्पित करते. म्हणून जगामध्ये दोन श्रेष्ठ असणारे मानले गेलेले, एक सती आणि एक साधू. साधूही आपली जटा बांधतो, सतीही आपले केस बांधते. लक्षपूर्वक ऐका, केस जर बांधले नाही ना स्त्रीनं तर तिच्या जीवनामध्ये वैधव्य येत असतं लवकर. आणि म्हणून केस हे स्त्रीनं बांधलेच पाहिजे, बांधण्यासाठीच दिले. केस कधी मोकळे सोडले जातात, ज्या वेळेला ती विधवा होते ना त्यावेळेला केस मोकळे सोडले जातात. लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्या भगवान शंकराने ती जटा बनवली. आणि मग जटा बनवल्यानंतर मग का हो मोर पिसारा लावला पाहिजे ना, बरं काहीतरी लावलं पाहिजे बाशिंग. म्हणे आही मोर सवारा, नागाचाच असणारा त्या ठिकाणी बाशिंग बनवलं आणि मुकुटावर लावलं भगवान शंकरांनी. आणि ते भगवान शंकर आपल्या असणाऱ्या सेवकांना सांगत आहे, झालं ना बाशिंग म्हणे. अरे प्रपंचातला नवरदेव आपल्या मस्तकावर बाशिंग बांधतो, पण मी आज काळाचं बाशिंग माझ्या असणाऱ्या मस्तकावर बांधलं आणि या प्रपंचातल्या नवरदेवाला सांगत आहे, अरे प्रपंचामध्ये प्रवेश कर, डोक्याला बाशिंग बांध, पण हे कधी विसरू नको. काय? अरे
प्रपंचामध्ये विवाहामध्ये प्रवेश, त्या ठिकाणी लग्न करून तो प्रपंचामध्ये प्रवेश करत आहे. पण हे कधी विसरू नको, डोक्यावर काळ बसलेला आहे. काळ लक्षपूर्वक शांत बसायचं आहे आणि इकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांना अक्षता भेटतील, काळजी करू नका. फक्त 5-10 मिनिटाचा असणारा महत्त्वाचा आणि गंभीर असणारा विषय तुमच्यासमोर मांडायचा आणि लगेच लग्न लावायचं आहे आपल्याला. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर सांगतात की मी काळाचा असणारा बाशिंग माझ्या मस्तकावर बांधलं आणि या जगाला बोध दिला. अरे प्रपंचामध्ये जात असताना हे कधी विसरू नको, काळ तुझ्या मस्तकावर आहे. काळ कधी तुला संपवेल हे सांगता येणार नाही, काळ कधी तुला हिरावून नेईन हे सांगता येणार नाही. आणि म्हणून काळ आपल्या मस्तकावरही विसरू नका. मग भगवान शंकराचे गण भगवान शंकरला म्हणा लागले, महाराज प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला विवाहासाठी तयार होतो त्यावेळेला अंगाला उठणं लावतो. उठणं लावलं जातं. काय काय लावतो हो प्रापंचिक नवरदेव अंगाला? तो पार्लरमध्ये जातो, जे नाही ते करतो. पण महाराज अहो तुम्ही इतक्या वर्षांनी या ठिकाणी कसे बसे तुम्ही विवाहासाठी तयार झाले, पण आमची पण इच्छा आहे की अंगाला उठणं लावलं पाहिजे. भगवान शंकर म्हणतो, हो उठणं लावायचं ना. मग स्मशानामध्ये जा आणि स्मशानातली राख आणा लावण्यासाठी. ज्या वेळेला भगवान शंकर म्हणतात ना स्मशानातली राख लावा, ते भगवान शंकराचे गण म्हणा लागले, महाराज अहो काय बोलता तुम्ही? प्रापंचिक नवरदेव अंगाला हळद लावतो आणि तुम्ही म्हणता स्मशानातली राख लावायची. हो स्मशानातली राख लावायची. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर प्रापंचिक असणाऱ्या नवरदेवाला उपदेश करत आहे. अरे मीही आज विवाह करत आहे, पण आज विवाहासाठी निघालो, मी माझ्या अंगाला उठणं लावलं नाही. काय लावत आहे? राख लावत आहे. आणि जगाला बोध करत आहे या शरीराला तुम्ही कितीही सजवा, कितीही या ठिकाणी सजवा, सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. अरे हे सुंदर असणारा देह आहे ना, एक दिवस त्याची माती होणार आहे. कोई फूल ना बाग में ऐसा खिला खिलके न जैसे मुरझना पड़ा, ये विधि का विधान रहा सज्जनों, जिसे आना पड़ा अरे उसे जाना पड़ा. अरे म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे ही सुंदर असणारी काया एक दिवस माती झाल्याशिवाय, राख झाल्याशिवाय राहणार नाही. रे मन मुसाफिर जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. अरे या कुटियाला कितीही जरी सजवलं ना तरीही तिची राखच झाल्याशिवाय राहणार नाही. तुला के करे मनमानी, अरे उड़ जाएगा एक दिन बन भी रहेगा पिंजरा खाने. उड़ जाएगा एक दिन बन भी रहेगा पिंजरा खाने. पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने. ओ तुला के इबादत कर ले, तुला के करे उतवारी, तुला के इबादत कर ले, तुला के करे उतवारी. उड़ जाएगा जय हो, उड़ जाएगा बन भी रहेगा पिंजरा खाने. पिंजरा खाने, 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 पिंजरा खाने. आणि म्हणून भगवान शंकर आपल्याला उपदेश करत आहे. अरे किती जरी या देहाला सजवलं ना एक दिवस याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक सुंदर कथा आलेली आहे त्याबद्दल की भगवान शिव अंगाला राख लावत आहे आणि जगाला बोध करत आहे. का राख लावली अंगाला भगवान शंकरांनी? अशी प्रेत यात्रा चाललेली होती आणि त्या प्रेत यात्रेमध्ये सर्व लोक म्हणायचे राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि मग त्या प्रेत यात्रेमध्ये भगवान शंकरही सामील झाले आणि प्रेत यात्रा स्मशानामध्ये गेली. पण स्मशानामध्ये देह ज्या वेळेला त्या ठिकाणी
अग्निदाग दिला देहाला आणि अग्निदाग दिल्यानंतर लोक निघाले, कोणीच राम नाम सत्य म्हणायला तयार नाही. गावापर्यंत आले. भगवान शंकराने विचार केला, त्या मुर्द्यामुळे हे देवाचं नाव घेत होते आणि मुर्दा जळून पडलेला होता. आणि भगवान शंकर स्मशानामध्ये गेले, तीच राख उचलली, आपल्या अंगाला लावली आणि तेव्हापासून भगवान शंकर ती स्मशानातली राख आपल्या अंगाला लागवायला लागले. आणि कोणी भगवान शंकरांना म्हणायला लागले, महाराज तुम्ही दिगंबर आहात, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महाराज अहो तुम्ही या ठिकाणी दिगंबर आहात म्हणून कंबरेला काहीतरी गुंढाळा. आणि कंबरेला काहीतरी गुंडाळा म्हटल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं चालेल म्हणे वाघंबर लावा. वाघंबर लावा म्हटल्यानंतर बाकीचे गण म्हणायला लागले, महाराज काहीतरी धोतर घाला, चांगले कपडे घाला. नाही, गरज नाही. आणि मग ते वाघाचं असणारं कातडं भगवान शंकराने कंबरेला गुंडाळलं. कसं गुंडाळलं? अहो वाघाचं कातडं गुंडाळलं, पण वरून त्याला साप लावला. सापाचा पट्टा बनवला. जसे माणसं पॅन्ट घालतात आणि पट्ट्यामध्ये तिला बांधतात, तसंच सापाला घेऊन त्या ठिकाणी ते वाघंबराचं कातडं घातलं आणि जगाला शिकवण दिली भोलेनाथांनी. काय शिकवण दिली भोलेनाथांनी? अरे हा वाघ जंगलाचा राजा होता. जंगलामध्ये असताना याने जर डरकाळी फोडली ना तर हत्तीसुद्धा पाय खाली ठेवत होता, जागीच थांबत होता. एवढी ताकद या वाघामध्ये होती. पण या वाघाची आज काय अवस्था झालेली आहे? लक्षपूर्वक ऐका. काळाने त्या वाघाला या ठिकाणी संपून टाकलं आणि त्या वाघाचं कातडं मी माझ्या कंबरेला लावलं, तेही काळानेच लावलं. काळ म्हणजे साप आहे. आणि मग हातामध्ये साप घातले, कानामध्ये साप घातले आणि मग गळ्यामध्ये साप घातले. सर्व शृंगार सापाचा केला. कोणी देवाला विचारलं, महादेवाला, का हो महादेव तुम्ही संपूर्ण शृंगार सापाचा केला, प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला निघतो तो आपल्या अंगावर अलंकार घालतो, तुम्ही सापाचे अलंकार का घातले? भगवान शंकरांनी खूप सुंदर उत्तर दिलं. साप प्रत्येकाने पाहिलेला आहे. मला विचारायचं आहे, साप किती जोरामध्ये पळतो, पण सापाला किती पाय असतात कोणी सांगू शकतं का? सापाला एकही पाय नाही, पण साप पळल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकरांनी प्रापंचिक नवरदेवाला उपदेश केला, तू कितीही अलंकार घाल, कितीही संपत्ती कमव जीवनामध्ये, ते घातलेले अलंकार एक दिवस पळाल्याशिवाय राहणार नाही. संपत्ती कितीही कमवा, तिला पाय नाही, पण ती पळाल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे, साप आहे, त्याला पाय नाही, पण पळाल्याशिवाय राहत नाही. जगाला बोध केला सापाचे अलंकार घालून भगवान शंकरांनी. आणि म्हणून असे असणारे भगवान सांब सदाशिव आणि नंदीवर आरूढ झाले. आणि नंदीवर आरूढ होऊन भगवान शंकराची वरात निघाली आणि भगवान विष्णूही निघाले. विष्णू परमात्मा मागे होते आणि म्हणून भगवान शंकर त्या नंदीवर उलटे बसले. आणि उलटे बसल्यानंतर कोणी भगवान शंकराला विचारलं, महाराज आता बरात निघाली, तुम्ही उलटे का बसले? त्याचे दोन कारणं सांगितले. एक कारण आहे भगवान विष्णू मागे आहे, विष्णूला पाठ कशी दाखवायची म्हणून उलटे बसले. दुसरा भाव असा आहे, ते बैलावर बसले. प्रापंचिक नवरदेव घोड्यावर बसतो. घोडा हे कामाचं प्रतीक आहे, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, साक्षात धर्म आहे बैल. आणि म्हणून धर्मावर आरूढ होऊन भगवान शंकर त्या ठिकाणी बसलेले आहे आणि तेही उलटे बसले. याचा अर्थ असा आहे, ज्या वेळेला तुम्ही धर्मामध्ये प्रवेश कराल त्यावेळेला तुमचं जीवन उलटलं पाहिजे. अशी असणारे भगवान शंकर त्या बैलावर बसले आणि ती असणारी यात्रा निघाली, वरात निघाली. पण वरात निघाल्यानंतर भगवान शंकर आणि त्यांचे असणारे गण आणि देवता निघाल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, अरे या वराच्या लायकीचा एकही वराती दिसत नाही म्हणे. भगवान विष्णू पळून गेले. आता भगवान विष्णू पळून गेल्यानंतर मग मात्र भगवान शंकरांनी विचार केला, आता काय करायचं? सर्व देव निघून गेले. मग भगवान शंकराला गण म्हणायला लागले, महाराज आता एकही वराती राहिला नाही, वराती आणायचे कुठून? म्हणे काळजीच करू नका म्हणे. रामजीचं लग्न होतं आणि त्यावेळेला मी संयोजक होतो म्हणे रामाच्या लग्नात. अहो त्या रामाच्या लग्नामध्ये असे कितीतरी अशुभ त्या ठिकाणी आले, पण त्यांना त्या लग्नामध्ये प्रवेश भेटला नाही. भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं, काळजी करू नका, मी माझ्या लग्नामध्ये तुम्हाला घेऊन जाईन. आणि एवढंच नव्हे तर स्मशानामध्ये जेवढे भूतप्रेत होते ना, जेवढे भूतप्रेत ते सर्व उठवले आणि भगवान शंकराच्या असणाऱ्या वरातीमध्ये सामील झाले. आणि बुद्धे वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, बुद्धे वेताळ नाचती, वेताळ नाचती, बुद्धे वेताळ नाचती, वेताळ नाचती. आयुष्ययुक्त उमापती, उमापती, आयुष्ययुक्त
भगवान सांब सदाशिवांची वरात येत आहे. त्या वरातीचं आपण या ठिकाणी स्वागत करू आणि मग तदनंतर आपण त्या विवाहाचं असणार या ठिकाणी स्वरूप भगवान शंकराचं पाहू. सर्वांनी शांत बसायचं आहे. शिव शंभूच्या लग्नाला पार्वती उमा नटली, पार्वती नटली साडी चोळी जरीची नेसली, पती नचली साडी चोळी जरीची नेसली, पार्वती नटली साडी चोळी जरीची नेसली. शोभे भस्म बळावरी, शोभे भस्म कपळावरी, शोभे भस्म कपळावरी, शिव शंभोला पाहून पार्वती लाजली, पार्वती लाजली, पार्वती लाजली. शंभोच्या लग्नाला पार्वती उमा नटली, शिव शंभोच्या लग्नाला पार्वती नटली, पार्वती नटली पार्वती नटली साडी चोळी जरीची नेसली, पार्वती नटली पार्वती नटली. भगवान सांब सदाशिवांच्या असणाऱ्या या विवाहामध्ये सर्व भूत प्रेत एकत्रित झाले आणि ती असणारी वरात हिमालयावर आली. कथाभाग खूप मोठा प्रसंग आहे, आपण गतवर्षी ऐकलेला आहे. आणि मग आता या ठिकाणी डायरेक्ट भगवान शिवांचा असणारा विवाह आपण लावू आणि उद्याच्या प्रसंगामध्ये त्याचं असणारं सखोल चिंतन आपण या ठिकाणी करू. आता लगेच या ठिकाणी विवाहाची तयारी होईल. ब्रह्मदेवजी महाराजांनी मुहूर्त पाहिलेला होता. इंद्र चंद्र असतील सर्व देव असतील त्या ठिकाणी उपस्थित होते. ब्रह्मदेवजी महाराज स्वतः त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी उपस्थित झालेले होते आणि म्हणून सर्व देवांना आनंद होत होता. कारण शिव आणि पार्वतीचा असणारा हा सोहळा आज आपल्या डोळ्याने ते पाहणार होते आणि तोच सोहळा आज या केळेश्वराच्या असणाऱ्या पटांगणामध्ये आपल्याला हा शिव पार्वतीचा सोहळा मा परंबा जगदंबा आणि केळेश्वर भगवंताचा असणारा विवाह सोहळा आज आपल्याला आपल्या डोळ्याने पाहायला भेटत आहे. हे आपलं अहोभाग्य आहे. आणि म्हणून आता लगेच या ठिकाणी मंगल अष्टक होतील आणि भगवान परमात्म्याचं या ठिकाणी लग्न लागेल आणि मग राहिलेला प्रसंग आपण विवाहाचा तो उद्याच्या कथेमध्ये या ठिकाणी वर्णन करू. बोला. हॅलो हॅलो, भोलेनाथाच्या सर्वांना अक्षता मिळाल्यात. शुभ मंगल
सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्वास्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शीतलं बल्लालो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थितो गणपति प्रिया सदा मंगलम सुमंगल सावधान अंबाष्ट भुजलो जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरा निवास करण्या आव्हानाई कोरी आता तीच उभीत मिठीत मिटल्या घेवोनिया अक्षरा माते वो वरदायनी वधूवरा पुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मार्वती वेदिका श्रीप्रावेत्रवती महासुर नदी चतातया गणनी पूर्णा पूर्ण जले समो
घेऊनी या वाखरा गृह ते मधुपर कपू जनकरा अंतर पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरानी करणे दोघे करा उभी वाचनंत्री बहुकल्पनानी करणे कुर्या सदा मंगलम सुमंगल सावधान एन मंगलम महेंद्रस्य प्रप्तदेव समागमे ऋषिव्यस्मानस्य तत्यभवतु मंगलम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रुग स्मरामि इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन कीजिए सोमुहूर्त सावधान उमा महेश्वर चिंतन कीजिए सोमुहूर्त सावधान लक्ष्मी नारायण चिंतन कीजिए सोमुहूर्त सावधान जय भोलेनाथ सोमुहूर्त सावधान वाचंत्री सावचिंतन सोमुहूर्त नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाजरी